नमस्कार भाऊ, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आपण 23 व 24 या प्रभागामधून जे आपले ताई आणि मुलगा उभा आहेत, तर त्याविषयी आपली 23-24 ची शिवसेना माध्यमातून काय रणनीती आहे त्याविषयी माहिती द्या। खरं तर तुम्ही मला पुणे शहराची रणनीती काय हे विचारता। चालेल, पुणे शहराची रणनीती सांगा। आणि पुणे शहरामध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आहेत हे शिवसेनेचा परिवार आहे, कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणून आम्ही निवडणूक लढवतो आणि कुटुंब हे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाखाली हे आम्ही निवडणुका लढवतो। सर्वसामान्यांचा चेहरा असणारे आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांपासून तर वारकऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य लाडकी बहीण योजना, अनेक योजना, धाडसी निर्णय त्यांनी घेतले महाराष्ट्रामध्ये आणि सर्वसामान्यांच्या दरवाजापर्यंत सत्ता कशी जाईल याचं त्यांनी जाऊन बघून समाजापुढे ही नियोजन केलंय आणि त्याच्यामुळं ह्या निवडणुका आम्ही ह्या जनतेच्या निवडणुका, कार्यकर्त्यांच्या निवडणुका ह्या माध्यमातून बघतोय। आणि 23-24 तर मी निवडणुका याच्यासाठी लढवल्या, तर आपण बघितलं असेल पुणे शहरामध्ये खरेदी विक्रीचे हवाले व्हायला लागले, निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या आणि मग निवडणुका बिनविरोध होऊ नये यासाठी प्रामुख्याने माझ्या मुलाला लढण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 24 मध्ये निवडणूक दिली आणि प्रभाग क्रमांक 23 मध्ये म्हणलं तर जे वातावरण आमच्या भागामध्ये आहे या वातावरणामध्ये, या वादळामध्ये कोण उभं राहू शकतं तर दंगेबाज उभे राहू शकतात, म्हणून आम्ही ते निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं हा पूर्ण शिवसेना परिवार आहे आणि कुटुंब आहे। त्यामुळे आता एका वार्डाचं आणि एका प्रभागाचं नेतृत्व न करता सर्वांना घेऊन सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्याचं प्रयत्न मी करतोय। अच्छा, जो आता काय त्रुटी आहेत प्रभागामधल्या वगैरे तर त्या भरून काढण्याचा काय प्रयत्न आहे आपला? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर निवडणुका उद्या 15 तारीख संपू द्या आणि त्यानंतर नियोजन नवीन दमाची मुलं आहेत आणि त्यांना या पुणेकरांनी आशीर्वाद दिला तर नक्कीच चांगलं काम उभं करू, कारण शेवटी बोलण्यात आणि करण्यात बरंच अंतर असतं आणि त्याच्यामुळे जनतेने याच्यामध्ये शिवसेनेला भरभरून मतदान केलं पाहिजे आणि त्या मतदान केल्यामुळं एक चांगलं नेतृत्व आम्ही पुणे शहराला देऊ आणि पुणे शहराच्या विकासाला हातभार लावू। अच्छा, पुणे शहराच्या वतीनं जो आपण सांगितलं, आपण पदाधिकारी आहात, शिवसेनेचं आपल्यावर खूप खांद्यावर मोठी जिम्मेदारी आहे पुणे शहराची, तर पुढच्या याला आपण जनतेला काय आव्हान करू इच्छिता? आपलं बहुमूल्य मत हे विचारपूर्वक आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं केलं पाहिजे, कारण शेवटी ह्या निवडणुका लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि हा उत्सव आहे। या उत्सवामध्ये आपण बघितलं तर बलाढ्य लोक, धनशक्तीवाली लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि श्रमशक्ती आणि शिवशक्ती असलेली लोक ही आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे आमची लढाई एक धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती आणि त्याच्यामुळं श्रमशक्ती ही 100% ही महानगरपालिकेत जाईल, आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद।